पुन्हा राजकीय भूकंप. जयंत पाटील रोहित पवार लवकरच फडणवीसांच्या मंत्रिमंडळात. या बड्या नेत्याचा खळबळजनक दावा. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळजनक वळण. जयंत पाटील रोहित पवार लवकरच फडणवीसांच्या मंत्रिमंडळात दाखल होणार आणि हे सगळे निर्णय खुद्द मोदी, शहा आणि शरद पवारांचा आहे. होय, असा धक्कादायक दावा केलाय ओबीसी नेते आणि आंदोलक लक्ष्मण हाके यांनी. पंढरपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी थेट शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि फडणवीसांबाबत मोठं वक्तव्य केलंय. लक्ष्मण हाके म्हणतात, फडणवीसांना रोहित पवारांना मंत्रिमंडळात घेणं मान्य नसलं तरी हा निर्णय मोदी, शहा आणि शरद पवारांचा आहे. त्यामुळे फडणवीस काहीच करू शकत नाही. म्हणजे प्रश्न हा निर्माण होतो की शरद पवार आणि अमित शहा यांच्यात नेमकं काय चालू आहे. किती वेळा पवार दिल्लीत भेटले आणि ते कुठे भेटले याची माहिती सामान्य जनतेला आहे, असंही हाके म्हणाले. हाके यांच्या मते दोन्ही राष्ट्रवादी पक्ष खरं तर कधी वेगळे नव्हते. फक्त राजकीय नाटक होतं आणि आता पुन्हा एकत्र येण्याची स्क्रिप्ट पूर्ण होत आहे. पण यामध्ये सर्वात मोठा फटका बसणार आहे तो ओबीसी नेत्यांना. छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर यांचं राजकीय अस्तित्व धोक्यात येणार असल्याचा इशाराही हाके यांनी दिलाय. महाराष्ट्रात पुढच्या काही दिवसात मोठा राजकीय भूकंप होणार का? रोहित पवार आणि जयंत पाटील भाजप सरकारचा भाग होणार का? हे फक्त अफवा आहे की तयार स्क्रिप्ट? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत खालील कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही अजूनही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.